हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेले 12 गड आणि किल्ले आता युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेत. त्यामुळं या गड आणि किल्ल्यांना आता जागतिक वारसा प्राप्त झालाय. त्यातलाच एक किल्ला म्हणजे पुणे जिल्ह्यातला लोहगड. आणि या लोहगड किल्ल्याची युनेस्कोनं आपल्या यादीत निवड का केली? हा किल्ला कोणी आणि कधी बांधला? छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला किती वेळा काबीज केला? या सगळ्या इतिहासावरती आज आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. त्यासाठी आपण हा किल्ला सुद्धा सर करणार आहोत. चला तर माझ्यासोबत. सातवाहन काळात उभारलेल्या या लोहगड किल्ल्याला प्रदीर्घ इतिहास आहे. वेगवेगळ्या राजवटीत या किल्ल्यावरती अनेकांनी कब्जा केला होता आणि त्यानंतर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच मराठ्यांच्या ताब्यात आला. आणि याच किल्ल्याचा सगळा इतिहास आपण इतिहास अभ्यासक संदीप तापकीर यांच्यासोबत जाणून घेणार आहोत. हा गड सगळा सर करणार आहोत. संदीपजी, मला सांगा, हा किल्ला नेमका कधी उभारण्यात आला आणि त्या पुढं तो टप्प्याटप्प्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात तो कसा आला? सर्वप्रथम नमस्कार. युनेस्कोच्या यादीत महाराष्ट्रातील 11 आणि तमिळनाडूतून 1 अशा 12 किल्ल्यांचा समावेश झाला. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात हा किल्ला सर्वप्रथम 1657 मध्ये आला. त्यापूर्वी हा किल्ला तुम्ही म्हटलात तसं सातवाहन काळापासून अस्तित्वात आहे. बहमनी काळामध्ये हा किल्ला त्यांच्या ताब्यात होता. बहमनीनंतर निजामशाहीच्या ताब्यात हा किल्ला गेला. निजामशाहीनंतर आदिलशाहीच्या ताब्यात हा किल्ला होता. जेव्हा निजामशाही संपुष्टात आली आणि निजामशाहीतला सगळा प्रदेश आदिलशाहीकडे गेला, त्यानंतर आदिलशाहीकडून हा किल्ला महाराजांनी 1657 मध्ये हस्तगत केला. महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक घटना या किल्ल्याशी निगडीत आहेत. त्यातली एक महत्वाची घटना म्हणजे महाराजांनी जेव्हा सुरतेची 1664 मध्ये लूट केली, तेव्हा सुरतेचं धन सरसेनापती नेताजी पालकरांनी सर्वात प्रथम याच लोहगडावरती आणलेलं होतं. आणि त्यानंतर महाराजांच्या आयुष्यातला जो पुरंदरचा तह आहे, त्या पुरंदरच्या तहात महाराजांना जे 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले, त्यातला हा एक किल्ला होता. आणि तो किल्ला दिल्यानंतर पुढे महाराजांनी 1670 मध्ये हा किल्ला पुन्हा एकदा जिंकलेला आहे. 1670-71च्या अंदाजपत्रकात महाराजांनी या किल्ल्यासाठी 5000 होन खर्च केल्याचे कागदपत्र उपलब्ध आहेत. महाराजांच्या नंतर हा किल्ला संभाजी महाराजांच्या ताब्यात होता. संभाजी महाराजांच्या ताब्यात असताना मोगलांचा बादशाह औरंगजेबाचं आक्रमण महाराष्ट्रात झालेलं होतं. तेव्हा औरंगजेबाच्या ताब्यात हा किल्ला आल्यानंतर पुन्हा एकदा संभाजी महाराजांच्याच ताब्यात मराठ्यांनी हा किल्ला जिंकल्याची नोंद आहे. हा खरं तर इतिहास झाला. हा सातवाहन पासूनचा किल्ला आहे, काळापासूनचा किल्ला आहे. त्यामुळं या किल्ल्यावरती अनेक खुणा आहेत. त्या खुणा सुद्धा आपल्याला पाहायच्या आहेत. तर आपण पुढच्या टप्प्यात जाऊयात. लोहगड किल्ल्याची बांधणी ही अतिशय मजबूत आणि तंत्रशुद्ध आहे. तसंच अनेक वैशिष्ट्य सुद्धा या किल्ल्याची आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्पाकार द्वाररचनेचा उत्तम नमुना हा किल्ला आहे. त्यामुळेच युनेस्कोने या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे. आता आपण 3ऱ्या दरवाज्यात आहोत, तो म्हणजे हनुमान दरवाजा. हा हनुमान दरवाजा गडाचा सर्वात प्राचीन दरवाजा आहे. त्यापूर्वी आपण 2 दरवाजे पाहिले, एक गणेश दरवाजा, दुसरा नारायण दरवाजा, आणि वरती 4था महादरवाजा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा दरवाजा गडाचा प्राचीन दरवाजा आहे. आणि या प्राचीन दरवाजात जे उरलेले 3 दरवाजे आहेत, हे पेशव्याच्या काळात बांधले गेलेले आहेत. तसा एक शिलालेख दुसऱ्या दरवाज्यात दिसतो. ज्या दुसऱ्या दरवाज्यात जो शिलालेख आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की गणेश दरवाजा हा नाना फडणीसांनी त्यांच्या काळामध्ये बांधलेला आहे. वरती जे तळ आहे त्या तळ्याच्या काठावरती पण नाना फडणीसांनी बांधलेला एक शिलालेख उपलब्ध आहे. तर हे 2 शिलालेख ह्या किल्ल्याचं महत्वाचं ऐतिहासिक साधन आहे.
तुम्ही उल्लेख केला आता की मजबूत बांधणीचा. या किल्ल्याला विंचुकाटा नावाची एक अद्भुत माची आहे. विंचुकाटा माचीमुळं हा किल्ला पर्यटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे. या दरवाज्यातून आपल्याला समोरच्या पवना धरणामध्ये तुंग किल्ल्याची प्रतिकृती पडलेली दिसते. ती जरूर पाहण्यासारखी आहे, कारण तुंग किल्ल्याची प्रतिकृती ही आपल्याला इतर दुसऱ्या कुठल्याही ठिकाणावरून दिसत नाही. सर्पाकार द्वार रचनेमुळे हा किल्ला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ झाले म्हणून नोंदवला गेलेला आहे. त्यामुळे हे द्वार रचनेसाठी तरी हा किल्ला पर्यटकांनी आवर्जून पाहायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चारही दरवाजांना उत्तम बांधणीचे बुरुज आहेत. तटबंदी या किल्ल्याची अजूनही पूर्णावस्थेत आहे. ह्या किल्ल्यावरती जी लोमेश ऋषींची गुहा आहे ती पहिल्या दुसऱ्या शतकात बांधलेली आहे. त्यामुळे लोमेश ऋषींच्या या गुहेवरून आपल्याला हा किल्ला पहिल्या दुसऱ्या शतकाच्या पूर्वी बांधलेला आहे हे स्पष्ट होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे औरंगजेबाने हा किल्ला जिंकल्यानंतर इथे औरंगजेबाच्या मुलीचं कबर आहे अशी चुकीची माहिती आजपर्यंत आपल्याला सांगितली जाते. प्रत्यक्षात औरंगजेब कधी या किल्ल्यावर आलेला नाही. त्यामुळे औरंगजेबाच्या मुलीचा या किल्ल्याशी काहीही संबंध नाही. तर आता आपण जवळपास मध्य गाठलेला आहे. म्हणजे 1030 मीटर उंचीचा हा किल्ला आहे आणि त्यातले 3 दरवाजे पार केलेले आहेत. 4था दरवाजा इथं समोरच आहे आणि आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाणार आहोत. तिथं जाऊन या किल्ल्याचा आणखी इतिहास जाणून घेऊयात. लोहगड किल्ल्याची भौगोलिक परिस्थिती नेमकी कशी आहे? बोरघाटाचा संरक्षक म्हणून या किल्ल्याचं स्थान खूप मोठं आहे. बोरघाटाच्या संरक्षणासाठी सातवाहनांच्या पूर्वीपासून हा किल्ला अस्तित्वात आहे. या किल्ल्याच्या आजूबाजूला जे प्रमुख किल्ले आहेत त्यातला एक किल्ला म्हणजे राजमाची. अगदी लोहगडाला लागून विसापूर नावाचा किल्ला आहे. त्याचबरोबर तुंग, तिकोना आणि मोरगिरी यासारखे एकापेक्षा अनेक किल्ले या किल्ल्याच्या आजूबाजूला आहेत. तर पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे आणि पुणे जिल्ह्यात शिवनेरी, राजगड यांसारखे मोठे किल्ले पण आहेत. मग महाराज या लोहगड किल्ल्याचा नेमका कशासाठी वापर करायचे? शिवपदस्पर्शाने पावन झालेले अगदी मोजके किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यातला लोहगड हा एक प्रमुख किल्ला आहे. या किल्ल्याचा वापर शिवपूर्व काळामध्ये तुरुंग म्हणून केला जात होता. महाराजांनी या किल्ल्याचा वापर संरक्षक ठाणे म्हणून केलेला आहे. मी मगाशी उल्लेख केला अनेक किल्ल्यांच्या गराड्यात हा किल्ला आहे. त्यामुळे संरक्षणाचं मजबूत ठाणं महाराजांनी या किल्ल्याला ठेवलेलं होतं. महाराजांनी त्यांच्या काळामध्ये या किल्ल्याचा वापर सुरतेची लूट ठेवण्यासाठी सुद्धा केलेला कागदपत्रामध्ये उल्लेख आढळतात. महाराजांच्या नंतर पेशवे काळामध्ये सुद्धा या किल्ल्याचा उपयोग तुरुंग, कैदखाना म्हणून करण्यात आलेला होता. तर सातवाहन पासून अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतचा हा सगळा इतिहास या लोहगड किल्ल्याला लाभलेला आहे. म्हणूनच युनेस्कोने याची दखल घेतली. अगदी बरोबर आहे. युनेस्कोने या किल्ल्याची दखल घेण्याचं महत्वाचं कारण जे वैशिष्ट्य आहे या किल्ल्याचं ते म्हणजे विंचुकाटा माची आणि सर्पाकार द्वार रचना. महाराष्ट्रात आज घडीला 350 पेक्षा अधिक किल्ले आहेत, परंतु सर्पाकार द्वार रचना असलेला हा एकमेव किल्ला आहे. म्हणून युनेस्कोने या मावळातल्या पुणे जिल्ह्यातल्या अत्यंत जवळच्या किल्ल्याची दखल घेतलेली आहे आणि ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. युनेस्कोनं या लोहगड किल्ल्याला जागतिक वारसा नेमका का दिला हे दाखवण्याचा आम्ही यातून प्रयत्न केला. खरं तर व्हिडिओद्वारे तुम्ही हे सगळं पाहताय, मात्र प्रत्यक्षात या किल्ल्याला युनेस्कोचा दर्जा का मिळालाय हे या किल्ल्यावरती येऊनच अनुभवलं पाहिजे. युनेस्कोनं लोहगड किल्ल्याची जागतिक वारसा यादीत नोंद केल्यानंतर इथं पर्यटक असतील, शिवभक्त असतील, त्यांची गर्दी लोहगड किल्ल्यावरती होताना आपण बघतोय. आनंदाची बाब असेल आपल्यासाठी. खूप खूप मराठी माणसाला हे आनंदाचा क्षण आहे. हे आपल्या मराठी मातीतले गड किल्ले एक जागतिक लेवलला गेलेले आहेत, त्यांची नोंद झालेली आहे, जागतिक वारसा नोंद झालेली आहे. त्याच्यामुळे मराठी प्रेमी, शिवप्रेमी खूप खूप आनंदित आहेत. त्याच्यामुळे आज या खूप भारी संख्येने या लोहगडावर हजर झालेले आहेत. तुम्ही अनेक ठिकाणी जात असाल, या सगळ्या गड किल्ल्यांचं संवर्धन राखण्याची जबाबदारी मोठी आहे. संवर्धन राखणं पण मोठी जबाबदारी. हा, गड किल्ल्यांचं संवर्धन राखणं ही पर्यटकांची आणि आपल्यासारख्या लोकांची जबाबदारी आहे. जेणेकरून कचरा, मद्य, बाकीच्या गोष्टी करू नये किल्ल्यांवर. गड किल्ल्याचं हे सगळं संवर्धन राखणं, त्याबरोबरच इतिहास आपला अबाधित ठेवण्यासाठी पर्यटकांची पण जबाबदारी आहे.
हो, पर्यटकांची नक्कीच जबाबदारी आहे असं मला वाटतं. आणि काल जे जागतिक हे मिळालेलं आहे किल्ल्यांना, त्याचं आम्ही मोठ्या प्रमाणात स्वागत करत आहोत. म्हणूनच तुम्ही बघायला आले किल्ल्याचं. बघायसाठी चालू आहे आज आम्ही खास. कसं वाटलं तुम्हाला या किल्ल्यावरती येऊन महाराजांचा हा सगळा इतिहास जाणून? खूप छान वाटलं. तर अशा पद्धतीने सगळे पर्यटक या ठिकाणी येत आहेत, शिवभक्त आहेत. तुमच्यावरती पण आता तुमची पण जबाबदारी वाढलेली आहे. बरोबर आहे, कारण की मराठी माणसासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. कारण की ऐतिहासिक वारसा मिळालेला आहे काही गड किल्ल्यांना, त्यातला हा लोहगड किल्ला. तिथे आम्ही आज आले तर आम्हाला स्वर्गामध्ये आल्यागत वाटतंय, नाही का? परंतु आता आपण इथं येतोय तर इथं स्वच्छता राखणं हे आता जागतिक वारसा जो आपल्याला मिळालेला आहे ते जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची असणार. प्रत्येक नागरिकाची नाही का ही जबाबदारी आहे की बाबा इथले सगळे पूर्ण गड किल्ल्याचं संवर्धन करणं किंवा इथलं काही कचरा वगैरे टाकू नये त्याच्यामध्ये. आता युनेस्कोनं म्हणजे अगदी परदेशात याची दखल घेतली गेली. आता सरकारकडनं काय अपेक्षा आहेत? कारण आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे तर सगळीकडे उभारले जातात, मात्र त्यांचे गड किल्ले जे आहेत त्याचं संवर्धन राखणं महत्वाचं. 100% बरोबर आहे. सरकारनं इथं भरपूर असा निधी देऊन आणि इथं सुरक्षा रक्षक कंटिन्यू थांबून इथं असे गैरकृत्य होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. प्लास्टिक मुक्त झाला पाहिजे. पहिला किल्ला आपले महाराष्ट्रातले सगळे किल्ले प्लास्टिक मुक्त करणे हे महाराष्ट्र सरकारचं पहिलं आव्हानात्मक कार्य असलं पाहिजे. तर युनेस्कोनं दखल घेतल्यानंतर पर्यटक असतील, शिवभक्त असतील, ते लोहगड किल्ल्यावरती या ठिकाणी गर्दी करतायत. मात्र या सगळ्यांची प्रत्येकाची जबाबदारी आहे, जो जागतिक वारसा आपल्याला मिळालेला आहे तो जतन करण्याची. छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केलेल्या आणि बांधलेल्या गड किल्ल्यांचा आवाज फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये घुमला. युनेस्कोनं याची दखल घेतली. आता जबाबदारी आहे ती सरकारची, या गड किल्ल्यांचं संवर्धन राखण्याची, शिवभक्तांनी मिळालेला जागतिक वारसा जतन करण्याची आणि पर्यटकांनी हा जागतिक वारसा जपण्याची. नाजिमुल्ला, एबीपी माझा, लोहगड, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.